नांदेड़ शहर के डॉक्टरलय उत्तरवार कॉम्प्लेक्स में आज मावली बाल रुग्णालय अस्पताल का शानदार ओपनिंग अमल में आई। इस मौके पर शहर के मान्यवर गेस्ट इस ओपनिंग सेरेमनी में शरीक हुए, जिनमें हिंगोली के एमपी नागेश पाटिल अष्टीकर, साबिका मिनिस्टर भास्करराव पाटिल खदगांवकर, ओम प्रकाश पोकरना के अलावा दीगर कई मान्यवर गेस्ट आए थे। इस मौके पर अंबादास बी गुन्नाल, डॉक्टर अक्षय गुन्नाल, डॉक्टर सायली मारावार गुन्नाल ने तमाम गेस्ट का शालपोशी करते हुए पुरतबाक इस्तकबाल किया। अतिशय महत्त्वाचं आणि उपयुक्त असं एक बाल रुग्णालय नांदेडमध्ये सुरू झालं आहे आणि ते पण म्हणजे ज्येष्ठ डॉक्टर जे गुन्नाल साहेब यांचा जवळपास आज 30-35 वर्षाचा एक्सपिरियन्स या नांदेडमध्ये जनतेच्या कामी पडणार आहे आणि याच्यामधून खूप मोठ्या प्रमाणामध्ये या नांदेडकरांची एक सोय होणार आहे। त्यामुळं मी आपल्या माध्यमात माऊली हॉस्पिटलला खूप खूप शुभेच्छा देतो। मी आज उद्यापासून ॲक्च्युली वर्किंगमध्ये चालू आहे। उद्या सकाळपासून रुग्णसेवेसाठी आणि स्पेशली बालरुग्णांसाठी माफक दरामध्ये आणि सर्व सुविधांनी उपलब्ध असं आम्ही हॉस्पिटल चालू केलेलं आहे। तरीही कोणाही कुठल्याही काळजी न बाळगता त्यांनी येऊन आमची सेवेचा स्वीकार करावा ही मी अपेक्षा करतो पूर्ण नांदेड नगरीकडून। आमच्याकडे सर्व NICU, PICU आणि सेंट्रलाइज्ड ऑक्सिजन विथ ऑल द फॅसिलिटीज सगळं अवेलेबल आहे। ज्यांना कोणी बालरुग्णांना बाहेर जाण्याची गरज पडत असेल त्यांनी एकदा येऊन भेट द्यावी। शक्यतोवर आम्ही इथेच सगळ्यांचे उपचार करण्याचा प्रयत्न करू। एवढंच आहे सध्या। पत्ता आहे डॉक्टर लेन नंबर 3 आपलं नांदेड क्रिटिकल केअरच्या बाजूला माऊली बाल रुग्णालय। काय सांगायचं याविषयी? आज आपल्या नांदेड शहरामध्ये माऊली बाल रुग्णालय नावाची एक संस्था बालरुग्णांच्या सेवेसाठी सुसज्ज तयार झालेली आहे। तिथे डॉक्टर अक्षय गुन्नाल हे सेवा देतील। सर्व क्रिटिकल पेशंट्स, कितीही सिरियस असला पेशंट तरी इथे सेवा मिळेल। सर्व अत्याधुनिक सुविधांसहित हा आपला जो दवाखाना आहे तो चालू राहील। अत्यल्प दरामध्ये, माफक दरामध्ये सर्व सुविधा मिळतील। कोणाकडे काय असेल नसेल, पहिले सेवा। आमचा उद्देश एकच आहे की फक्त रुग्ण दुरुस्त करणे, नंतर बाकीच्या गोष्टी आम्ही विचारात घेऊ। रुग्णांना सेवा मिळायला पाहिजे, रुग्ण दुरुस्त झाला पाहिजे, रुग्णाला इथून नांदेड सोडून बाहेर जायची वेळ येऊ नये, कुठेही जायची गरज पडू नये, अशी एक आमची इच्छा आहे। आपण आम्हाला ज्या शुभेच्छा दिल्या त्याबद्दल आपले धन्यवाद। थँक्यू।